दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी ओम नमः शिवाय हे नाम कसे स्वयंसिद्ध आहे ते सांगितले आहे. पण ज्याप्रमाणे एका शुद्ध निश्चल परब्रह्मामध्ये अनेक रूपे झाले ते आपल्या सर्वांना माहीत असेल. तरीही मी इथे थोडक्यात सांगतो की जे मूळ मायेचे शक्तिगर्भ अंग आहे तिच्यामध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे होते. त्यांना धरून पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने वास करतात. आता इथे एक गंमत आहे. आजपर्यंत आपण मूर्तीमध्ये देव पाहत आलो आणि मानत आलो. त्यामुळे देव खरंच मूर्तीमध्ये असतो का, हा प्रश्न किती जणांच्या मनात येते कमेंट करा. तसेच जर तुम्हाला खरा देव कुठे, कसा, काय कार्य करतो किंवा भूत, पिशाच, आत्मा हे खरंच असतात का हे जर जाणून घ्यायचे असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विशेष तुम्ही या गोष्टी गुणांमध्ये बघा तरच तुम्ही पुढे ईश्वर जाणून घेऊ शकता. देव हा नाम शब्द फक्त देण्याची प्रवृत्ती दर्शवते. मुळात ईश्वर किंवा परमात्मा हा नाम शब्द मुख्य बोलले पाहिजे व उच्चारला पाहिजे. ईश्वराची देण्याच्या प्रवृत्तीला आपण देव बोलतो. जेव्हा मूळ मायामध्ये 3 गुण पंचमहाभूते मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली, त्यांनीच आपले शरीर धारण केलेले आहे. किंवा जे साधू संत बोलून गेलेत की जे पिंडी ते ब्रह्मांडी. मी तुम्हाला ईश्वराच्या सूक्ष्म रूपाचे दर्शन सांगतो आहे, जे मी स्वतः अनुभवले आहे. कसे शिवाने सर्व रूपाचे एकत्रीकरण कोणत्या अवतारात केले आहे आणि हे सांगायचा एकच उद्देश आहे की तुम्ही स्वतःची मदत स्वतः करा. आज देवाच्या नावाने खूप लुटालूट होत आहे. असो, थोडा वेळ लागेल, पण तुम्ही एकनिष्ठ एक व्रत राहिलात तर सोन्याहून पिवळे होईल यात शंका नाही. आपण केलेले पापकर्म नष्ट करण्यासाठी आपली भक्ती किंवा सेवा त्यात उपयोगी पडते, त्यामुळे वेळ लागतो. जेव्हा सत्व आणि रज आणि तम हे गुण किंवा ईश्वर निर्माण झाले त्यावेळी 2 देवता निर्माण होऊ शकले नाहीत. ते केवळ साक्षी भावाने उपस्थित होते. त्या देवांची किंवा ईश्वराचे नाव आहे श्री गणेश आणि त्यांच्या पाठीवर असलेला वेळ म्हणजे शनी महाराज. 3 गुण आणि 3 ईश्वर, नंतर ह्या देवता येतात. आता अजून एक गोष्ट सांगतो. जोपर्यंत तुम्ही विज्ञान समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही ईश्वर समजू शकत नाही. आहे की नाही गंमत? खरंच आहे हे. जिथे विज्ञानाची पायरी संपते तिथून पुढे ईश्वराची सत्ता चालू होते. विज्ञान म्हणजे काय तर विषयी ज्ञान होय. ज्या गोष्टी दृष्टीत पडतात किंवा जाणवते त्याचा सखोल अभ्यास होय आणि माणूस त्याच अभ्यासाचे स्पष्टीकरण करतो. पण जे गुण किंवा ईश्वर ते कसे बघणार? त्यासाठी आपल्या साधू संतांनी मनन व चिंतन हाच मार्ग सांगितला आहे. याच मार्गाने ईश्वर जाणणे सोपे होते. म्हणूनच आपण बोलतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण किंवा साधू संत असे श्री दत्त महाराजांना का संबोधतो हा विचार केलात का तुम्ही कधी? श्री गुरुदेव दत्त हे पूर्णरूपी ईश्वरी गुणतत्वातली देवता आहे. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे कोण? या विषयावर आपण पुढे बघणार आहोत. पण थोडक्यात इथे सांगतो की गुप्त रूप हा अर्थ होय. तुम्ही म्हणाल की हे कसे? बघा, जेव्हा श्री दत्तप्रभूंचे 2 बंधू चंद्र आणि दुर्वासा हे पृथ्वीवरून आपले कार्य संपवून निघाले तेव्हा त्यांची अंश तत्वे श्री दत्त महाराजांमध्ये विलीन केली. तेव्हापासून गुरु शब्द प्रचलित आला असावा हे मी मानतो. कारण गु म्हणजे गुप्त, रू म्हणजे रूप. बाकी तुम्हा श्रोत्यांची इच्छा. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर सर्व देवी देवता श्री दत्त महाराजांमध्ये विराजमान आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर ब्रह्मांड प्रसिद्ध त्यांचे शिष्य तर तुम्हाला माहीत असेल, तरीही मी त्यांचे नाव सांगतो. नवनारायण अर्थात नवनाथ होय.
त्यांनी सर्व देवांना वश करण्यासाठी शास्त्रविद्या आपल्याला दिलेली आहे. मी सुरुवातीला निश्चल शुद्ध परब्रह्माबद्दल बोललो आहे. ते आपण कुठे प्राप्त करू शकतो? पहिला मार्ग म्हणजे नवजात बालकाची काही महिन्यापर्यंतची सेवा. नवजात बालक जेव्हा जन्म घेते तेव्हा ते निष्कलंक परब्रह्म स्वरूप असते. एकदम शुद्ध अंतःकरण असते त्यांचे. आपण हसवले की हसते, आपण रडवले की रडते, त्याला जे जेवू घालाल ते खाते, मग ते विष का असेना एवढे शुद्ध असते ते बाळ. दुसरा मार्ग जो आहे तो स्वतः ध्यान धारणा करून आपली विषय भावना संपवून परब्रह्म अनुभवायचे. आणि या कलियुगात हे फार कठीण आहे, पण अशक्य नाही. आणि तिसरा शेवटचा मार्ग म्हणजे गुरु. गुरु ज्या मार्गाने जात आहेत किंवा त्यांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाने परब्रह्म समजून घेणे. जेव्हा परब्रह्मामध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांचा जन्म झाला त्यावेळी मूळ माया आदिशक्ती शिवापासून वेगळी झाली. त्या स्त्री शक्ती तत्वापासून ब्रह्मदेवांनी जीवनसृष्टी निर्माण केली. प्रत्येकाचे कार्य एकासोबत घडत होते. जसे शिवपरिवार, आदिशक्ती महामायाचे 10 महाविद्या कार्य, विष्णू तत्व कार्य या मुख्य गुणतत्वे कार्य आहेत. ह्यातही उपदेवता कार्य सुद्धा आहेत. या सृष्टीमध्ये चांगलेही नाही आणि वाईटही नाही. उदाहरणार्थ जे माझ्यासाठी चांगले आहे ते तुम्हाला चांगले वाटेलच याची काही गॅरंटी नाही, आणि तुमच्यासाठी जे चांगले आहे ते माझ्यासाठी चांगले असेलच याची सुद्धा गॅरंटी नाही. म्हणून जसा एखादा नाटककार नाटकातली भूमिका करून झाले की आपल्या मूळ स्वभावात येतो तसे आपल्याला वागायचे असते. शरीराचे कार्य महादेव आणि पार्वती माता यांच्याकडून झाले. जीवात्म्याचे कार्य विष्णू आणि लक्ष्मी माताकडून झाले. आणि या दोन्ही शक्त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव आणि सरस्वतींचे कार्य होते. आता दानव, दैत्य आणि राक्षस ह्या सुद्धा ईश्वरांचीच निर्मिती आहे. ह्या वाईट शक्त्यांच्या अंतर्गत बाकीच्या वाईट उपशक्त्या येतात. दानवाचे कार्य वेगळे, तसेच दैत्यांचे कार्य आणि शेवटी राक्षसांचे कार्य येते. देवदानव ह्या उपशक्ती पासूनच शरीराची निर्मिती झाली आहे. आपण इथून पुढे हेच पाहणार आहोत की ह्या सर्वांचे कार्य शरीरात कसे चालते. तुम्हाला एक गमतीचा विषय सांगतो. जेव्हा सतयुग चालू होते तेव्हा देव दानव युद्ध आकाश आणि पाताळ असा होता. जेव्हा कृतयुग आले तेव्हा ते युद्ध पृथ्वीवर चालू लागले. उदाहरणार्थ राम रावण युद्ध. नंतर द्वापार युग आले त्यावेळी घराघरात युद्ध होऊ लागले. उदाहरणार्थ महाभारत जे घडले ते. आणि आता कलियुग चालू झाले. आता ह्या कलियुगात देव आणि दानव एका शरीरात राहू लागलेत आणि तिथे युद्ध करू लागले. हा परिवर्तन घडत आला. ह्या पृथ्वीवर जे दृश्य अदृश्य गोष्टी आहेत ते सर्व आपल्या शरीराशी निगडीत आहेत. पण त्यासाठी तुम्हाला खोलवर विचार करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला विज्ञानाची सुद्धा कास करावी लागेल. असो, शिवाने शक्तीला आपल्यापासून वेगळे केल्यानंतर ते बराच काळ ध्यानात राहू लागले. त्यामुळे विष्णू तत्वे कार्य होणे शक्य नाही. म्हणून विष्णूंनी शिवशक्ती कसे एकत्र येते याची योजना ते करू लागले. शिवतत्व जड आहे आणि सहज दृश्यमान आहेत. त्यांना एकत्र करणे गरजेचे होते आणि लग्न करणे हाच उपाय त्यांच्या समोर होता श्री विष्णूंच्या. म्हणून त्यांनी एक युक्ती केली ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. शेषनाग, वासुकी, तक्षक, वाघ, हत्ती, मोर, उंदीर असे प्राणी जे देवांसोबत दाखवतात ते काय आहे आणि कशासाठी आहेत तेही आपण माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू किंवा जाणून घेऊ. आणि हो, तुम्हा लोकांच्या मनात जर कोणत्याही विषयाबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा शंका असेल तर कमेंट करा. मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत खुश राहा आणि मस्त राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.